नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। या आत्म्याला कोणतेही शस्त्र छेदू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा त्याला कोरडा करू शकत नाही. तो आत्मा नाशरहित, अविनाशी आणि सर्व परिस्थितींमध्ये कायम राहणारा आहे. ही जाणीव मनाला स्थिर आणि निर्भय ठेवते, कारण शरीर नाशिवंत असली तरी आत्मा कायम असतो. त्यामुळे दुःख, भीती आणि अस्थिरतेपासून मुक्त होण्यास मदत होते. मानसशास्त्र सांगतं की संकट आलं की मी अपयशी आहे, मी दुबळा आहे, मी नकोसा आहे, असे विचार मनुष्याला निर्माण होतात. पण या श्लोकातील संदेश, मी आत्मा आहे जो नाशरहित आहे, हा स्वतःची ओळख शरीरापुरती नाही तर अधिक गहिरा आणि स्थिर आहे हे शिकवतो. यामुळे आत्मस्वीकृती वाढते आणि नकारात्मक स्वसंवाद कमी होतो. आपल्यामध्ये तयार होणाऱ्या भावना ह्या आत्म्याच्या नित्य स्वरूपावर विश्वास ठेवल्यास व्यक्ती त्या ओळखून त्यावर प्रतिक्रिया न देता त्यांना स्वीकारते. ही प्रक्रिया भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. यालाच आपण इमोशनल रेग्युलेशन असंही म्हणू शकतो. संकटे, तोटा, अनिश्चितता यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होते. आत्म्याची नाशरहितता ही कल्पना मनाला हेही जाईल असा दृष्टिकोन देते. त्यामुळे व्यक्ती परिस्थितीशी जुळवून घेते आणि मानसिक लवचिकता वाढते. माझं खरं अस्तित्व कोणत्याही परिस्थितीत टिकून राहतं. ही जाणीव व्यक्तीला नवा निर्णय घेण्यास, आव्हान स्वीकारण्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास मदत करते. त्यामुळे स्वतःवरील विश्वास आणि आत्मकार्यक्षमता वाढते. प्रत्येक व्यक्तीच्या आत एकच आत्मा आहे ही भावना सहानुभूती आणि करुणा वाढवते. त्यामुळे इतरांशी संवाद आणि अधिक समंजस आणि शांत राहू शकतो. संघर्ष कमी होतो. या श्लोकाचा अभ्यास करताना मन वर्तमान क्षणावर केंद्रित होते. विचारांवर अडकून न राहता त्यांना पाहण्याची क्षमता वाढते. या श्लोकातील विचार मानसशास्त्रानुसार जर विचार केला तर व्यक्तीची आत्मजाणीव, भावनिक नियंत्रण, मानसिक लवचिकता, तणाव सहन करण्याच्या क्षमतेवर सकारात्मक परिणाम करतो. तो आपल्याला बाह्य घटनांपासून स्वतःला थोडं दूर ठेवून शांत, संतुलित आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याची दिशा दाखवतो. त्यामुळे मानसिक आरोग्य टिकवण्याचा एक प्रभावी आध्यात्मिक आधार हा श्लोक आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु.